खड्ड्यांना हार घालून करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनाचा तात्काळ परिणाम दिसून आला असून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासन हलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर अवघ्या काही तासातच पालिका प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देत रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यास सुरुवात केली. विशेषतः टिळक स्मारक परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला होता. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली आणि ठेकेदारांना तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाचे स्वागत करत अशा पद्धतीने आवाज उठवल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती सुरू असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. विक्रम शिरसट यांनीही प्रशासनाच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना ही फक्त सुरुवात आहे, पूर्ण शहरातील रस्ते व्यवस्थित होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय. पंढरपूर सारख्या धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने आता पुढील काही दिवसातच प्रशासन ठोस निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.